नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की कुठलेही नवीन अपडेट्स, नवीन नोटिफिकेशन आले की आपण ती माहिती आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह मेसेजेससाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करावं लागेल ते म्हणजे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल, तिकडे असलेलं बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, म्हणजे असेच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। विद्यार्थी मित्रांनो, आताच काही दिवसा अगोदर ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट यासाठीच्या जम्बो जाहिराती ह्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB ने काढल्या होत्या। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याशी संबंधित अजून वॅकन्सी साठीचं एक नवीन अपडेट आलेलं आहे, ते म्हणजे RRB मधल्या ज्या टेक्निशियनच्या पोस्ट आहेत आणि ह्या पोस्ट साठीची जी शॉर्ट नोटीस आहे ती त्यांच्या एम्प्लॉयमेंट न्यूज असेल किंवा एम्प्लॉयमेंट न्यूजचं जे वेबसाईट आहे तिथे दिलेली आहे आणि याच्याच अनुषंगाने डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट लवकरच येणार आहे। कन्क्लुजन हे आहे विद्यार्थी मित्रांनो की टेक्निशियन पदासाठीच्या 9000, मी परत एकदा सांगतो की 9000 जागा या सेंट्रल रेल्वे संबंधित RRB नी ह्या डिक्लेअर केलेल्या आहेत आणि याची जी शॉर्ट नोटीस आहे याच्याबद्दल एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB तर्फे टेक्निशियन्स, आता टेक्निशियन्स मध्ये त्यांनी दोन सांगितले, टेक्निशियन ग्रेड 1 आणि 3 अशा ह्या पोस्ट आहेत। त्या पोस्ट किती आहेत, काय एलिजिबिलिटी असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, पे स्केल काय असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तयार राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। याच्यामध्ये त्यांनी जी शॉर्ट नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार, 9 मार्च 2024 ला ही डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे CN येणार आहे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सगळे डिटेल्स देणार आहेत। त्याच्या अगोदर परत एकदा मी सांगतो की जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते सुद्धा त्याच दिवसापासून म्हणजे 9 मार्च 2024 पासून ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन्स त्यांनी म्हटलेलं आहे। याच्या संबंधीची जे डेट आहे, स्टार्टिंग डेट, ती परत एकदा मी सांगतो 9 मार्च रोजी स्टार्टिंग डेट असणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती आहे 8 एप्रिल म्हणजे 8/4/2024 रोजी पर्यंत तुम्ही फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला। द लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन इज 8 एप्रिल। तर खूप मोठा ड्युरेशन त्यांनी दिलेला आहे। याच्यामध्ये लक्षात घ्या की 9 मार्च 2024 ला जी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आहे, डिटेल CN म्हटलंय, विल बी पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाइट ऑफ RRB। आता सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस जी आहे ही 2024 ची सेकंड नोटीस आहे। याच्यामध्ये त्यांनी शॉर्ट नोटीस मध्ये फक्त एवढंच म्हटलंय, स्टार्टिंग डेट कधी आहे, एंड डेट कधी आहे, ओके। पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असलं पाहिजे की टेक्निशियन ग्रेड 1 हे जे सिग्नलशी रिलेटेड पर्टिक्युलर पोस्ट आहे, ही पोस्ट तुमची 5th पे लेवलची 7 CPC सहित ही पे स्केल आहे, ज्याच्यामध्ये जे इनिशियल पेमेंट असणार आहे, इनिशियल पे आहे तो आहे तुमचा 29,200, जवळपास 50,000 हे सॅलरी इन हँड तुमच्या येत असते। तर हे लक्षात ठेवा। याच्यासाठी मेडिकल स्टँडर्ड जे आहे ते B1 दिलेले आहेत, त्याच्यामध्ये A1, B1, C1 हे कॅटेगरी तुम्हाला माहिती असेल का, स्पेसिफिकली कुठल्या फिजिकल फिटनेस, कारण हे RRB मधल्या टेक्निशियनच्या पोस्ट आहेत, जसं लोको पायलट असेल तशाच पद्धतीच्या, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही फिजिकल फिटनेस तुम्हाला लागणार आहे, ते तुम्हाला त्या डिटेल CN मध्ये बघायला मिळणार आहे। तर B1 ची मेडिकल स्टँडर्ड पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो। 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यांनी कोविडमुळे वयामध्ये, नाहीतर नॉर्मल काय असतं साधारणतः 18 ते 33 वर्षापर्यंत त्यांनी लिमिट दिलेली असते, एज लिमिट दिलेली असते, पण इथे त्यांनी म्हटलेलं आहे की 18 ते 36 वर्ष आणि ही जी तारीख आहे किंवा वय आहे ते 1 जुलै 2024 पर्यंतच मोजल्या जाणार आहे। किती वॅकन्सी आहेत हे लक्षात घ्या। टेक्निकल ग्रेड 1 च्या 1100 म्हणजे 1100 जागा ह्या तुमच्या टेक्निशियल ग्रेड 1 च्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, PCM आणि ITI झालेले जे विद्यार्थी आहेत ते इथं पात्र असणार आहेत। ITI मग तुमचा टर्नर, फिटर किंवा इलेक्ट्रिशियन जे काही असेल ते विद्यार्थी इथे पात्र असणार आहे। ह्या 1100 जागा आहेत, ह्या खूप जास्त जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर RRB तर्फे ही जम्बो संधी आपल्याला चालून आलेली आहे। दुसरी जी पोस्ट आहे ती टेक्निशियन ग्रेड 3 ची आहे,
ओके, टेक्निशियल ग्रेड 3 जे पे स्केल आहे तो सेकंड आहे. याच्यामध्ये 19,900 हे तुमचं इनिशियल पे असतं. साधारणतः 30 ते 35 हजारापर्यंत ती सॅलरी जाते. याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की डिटेल सीएन मध्ये, डिटेल नोटिफिकेशन मध्ये, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ते देतील की काय मेडिकल फिटनेस तुम्हाला लागणार आहेत. इथे त्यांनी जे एज ग्रुप दिलेला आहे तो 18 वर्षापासून तर 33 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि हे जे तारीख आहे हे तुम्हाला 1 जुलै 2024 पर्यंतचं वय त्यांनी मेन्शन करायला सांगितलेलं आहे. आणि ह्या ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या आहे 7,900. तर 1,100 ह्या ग्रेड 1च्या टेक्निशियल 1च्या आणि 7,900 ह्या टेक्निशियल ग्रेड 3च्या अशा मिळून टोटल एकूण 9,000 जागा ह्या RRB मध्ये असणार आहेत. मी परत एकदा सांगतो की ऍडव्हर्टाइजमेंट डिटेल येणार आहे तुमची 9 मार्चला. 9 मार्च पासूनच फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे किती तारखेपर्यंत तर 8 एप्रिल पर्यंत. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. मी परत एकदा सांगतो की हे खूप चांगली संधी सगळ्या मित्रांना असणार आहे. एज रिलॅक्सेशन मी ऑलरेडी आता सांगितलं की 1 जुलैच्या रोजी तुमचं जे एज आहे टेक्निशियन 1 साठी 18 ते 36 मध्ये असायला पाहिजे आणि टेक्निशियन 2 साठी 18 वय वर्ष ते 33 वय वर्ष इथपर्यंत असायला पाहिजे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन या शॉर्ट नोट मध्ये त्यांनी जरी दिलेलं नसेल तर जे टेक्निशियल ग्रेड 1 आहे त्याच्यासाठी PCM 12th आणि ITI आणि ग्रेड 3 जो आहे तो सुद्धा ITI. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे जर विद्यार्थी ITI चा असेल तर तो दोन्ही ठिकाणी तो पात्र असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या डिफरंट एज्युकेशनल क्वालिफिकेशन याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही, पण जी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट CN येईल ओके 9 मार्चला तर त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स असणार आहेत. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट की दो स्टुडंट्स आर परस्युइंग की मी फायनल इयरला आहे, मी फर्स्ट इयरला आहे, मी परस्युइंग करतोय किंवा आता माझं चालू आहे ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकत नाही. त्यांनी स्ट्रिक्टली मेन्शन केलेलं आहे कॅन्डिडेट्स वेटिंग फॉर रिझल्ट्स ऑफ प्रिस्क्राइब एज्युकेशनल क्वालिफिकेशन शुड नॉट अप्लाय. तुम्ही जर परस्युइंग असाल, करत असाल एखादा पर्टिक्युलर एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. ओके, मेडिकल स्टँडर्ड मी तुम्हाला आताच सांगितलं की B1 त्यांनी टेक्निशियन ग्रेड 1 साठी म्हटलंय आणि टेक्निशियन 3 साठी त्यांनी सांगितलंय की CN मध्ये डिटेल दिल्या जातील. ओके, रिझर्वेशन आणि सुटेबिलिटी ऑफ पर्सनॅलिटी जे आहे ते तुम्हाला माहिती आहे ही सेंट्रलची जागा आहे. तर सेंट्रलच्या वॅकन्सीज मध्ये SC ST EWS हे EWS सेंटरचं आणि OBC हे कॅटेगरी असतात. त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली त्याच्यामध्ये कॅटेगरी नसते आणि अनरिझर्व म्हणजेच ओपन जागा ह्या तुम्हाला तिथे रिझर्वेशन मध्ये बघायला मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त रिझर्वेशन फॉर एक्स सर्व्हिसमॅन सुद्धा आहे. फिजिकल बेंचमार्क विद्यार्थी असेल तर त्यांच्या सुद्धा आहे. आणि कॅटेगरी वाईज मी आता सांगितलं SC ST OBC EWS. पण याच्यामध्ये बघा तुम्हाला सेंटरची सर्टिफिकेट लागतात, तुम्हाला स्टेटची सर्टिफिकेट चालत नाहीत. ओके, आणि मोड ऑफ एक्झामिनेशन त्यांनी म्हटलंय CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. आता 2 टेस्ट होणार आहे, 1 टेस्ट होणार आहे हे याच्यामध्ये त्यांनी काही डिफाईन केलेलं नाही. जसे याच्या अगोदरच्या काही ITI इन्स्ट्रक्टरच्या वगैरे ज्या पोस्ट होत्या त्याच्यामध्ये CBT1 CBT2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल असं त्यांनी फ्लो दिला होता. इथे त्यांनी मेन्शन केलं नाही पण डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपल्याला बघायला मिळेल. पण एवढं लक्षात ठेवायचं की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ओके, एक्झामिनेशन फॉर्म फी ही नॉमिनल आहे विद्यार्थी मित्रांनो. ग्रेड 1 साठी टेक्निशियन ग्रेड 1 साठी 500 आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी 250 आहे. आणि एक लक्षात ठेवायला लागेल की दोन्ही पोस्टला तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुम्हाला सेपरेट फी भरावी लागेल. आणि जे विद्यार्थी CBT ला प्रेझेंट राहतील त्यांना ती फी काय होईल, रिफंड होईल. ओनली कॅन्डिडेट हु अटेंड CBT विल गेट अ रिफंड ऑफ देअर एक्झामिनेशन फी ॲज मेन्शन अबो. तर ही गोष्ट महत्वाची आहे. फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट द कॅटेगरी मेन्शन इन स्पेसिफिक SC ST एक्स सर्व्हिसमॅन, फिजिकली बेंचमार्क, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे जे विद्यार्थी आहे स्पेसिफिकली ओके त्यांच्याशी संबंधित यांनी मेन्शन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्या व्यतिरिक्त जी पात्रता आहे ती इथे मेन्शन केलेली नाही, पण मी तुम्हाला सांगितलं की त्यानुसार ITI चे विद्यार्थी हे दोन्ही पोस्टसाठी पात्र असणार आहे, त्यांचा ग्रेड कुठलाही असो. येते लक्षात डेफिनेटली सेंट्रलचे रेल्वेची ही वॅकन्सी असल्यामुळे त्या सेंट्रल रेल्वेचे जे काही सेक्शन्स आहेत मग ते तुमचे अहमदाबाद असेल, अजमेर असेल, बँगळुरू असेल या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या वेबसाईट्स
ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असणार आहे, कारण ह्या ज्या 9000 जागा आहे या त्यांच्या रिजन वाईज असणार आहे. वेस्टर्न रेल्वे असेल, ओके. तर ह्या सगळ्या ज्या पार्ट आहे हे सगळं शॉर्ट नोट मध्ये दिलेलं आहे. कुणातर्फे? रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तर्फे. विद्यार्थी मित्रांनो, 9000 जागांची खूप चांगली अपॉर्च्युनिटी ITIच्या विद्यार्थ्यांसाठी चालून आलेली आहे. लक्षात ठेवा, जे फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे ते तुमचं मार्च मध्ये सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण अपडेट सगळे तुम्हाला देत राहू. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा, चॅनलला जॉईन करा, लाईक करा, रिव्ह्यू, कमेंट द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत नक्की ही लिंक शेअर करा, ओके. आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.